वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन बनवायला गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत पाहत आलो. ठीक आहे, लक्ष द्या. आता तो टॉपिक चालू करू. आतापर्यंत आपण काय करत आलो, एपीआयचा पॉईंट पाहत आलो. मग जी काही एपीआय आहे ती एपीआय आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये यूज करायची असेल किंवा त्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर आपण कोणाची मदत घेतो, एक्झिओसची. मग इथे आपण असं काहीतरी करतो, कोणाची घेतो आपण, एक्झिओसची. आणि त्या एक्झिओसला डाउनलोड करायची असेल तर आपण अशी कमांड राईट करतो, npm i एक्झिओस. ओके. त्यानंतर त्या पॅकेजला आपण इन्स्टॉल केल्यानंतर असं आपण काहीतरी इम्पोर्ट एक्झिओस फ्रॉम एक्झिओस मधून असं त्याला इम्पोर्ट करतो. तर जे काही हे एक्झिओस नावाचं पॅकेज आहे त्या पॅकेजचा आपण यूज करून काय करतो की एपीआय ची इम्प्लिमेंटेशन करतो किंवा इम्प्लिमेंट करतो. ओके. मग त्याच प्रकारे ही npm i एक्झिओस नावाचं पॅकेज आहे ते पॅकेज आपल्याला काय करतं, एपीआय कॉल करण्यासाठी मदत करतं. मग त्याच प्रकारे आपल्याकडे अजून एक पॅकेज आहे. काय आपल्याकडे अजून एक पॅकेज आहे. ते पॅकेज काय करतं मी सांगणार आहे काय पॅकेज आहे. जसं एक्झिओस हे नावाचं एक पॅकेज आहे ते पॅकेज काय करतं की आपल्याला एपीआय इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करतं. मग त्याच्यासारखंच एक पॅकेज आहे. कोणतं की त्या पॅकेजचं नाव आहे रिॲक्ट राऊट डॉम. काय नाव आहे त्या पॅकेजचं, रिॲक्ट राऊट डॉम. जसं की एक्झिओस हे नावाचं आपण पॅकेज इन्स्टॉल करत होतो किंवा त्याला डाउनलोड करत होतो आणि त्याचा यूज करून आपण प्रोजेक्टमध्ये एपीआय ला कॉल करत होतो किंवा डेटा घेत होतो किंवा डेटा देत होतो. मग त्याच प्रकारे अजून एक पॅकेज आहे रिॲक्ट राऊट डॉम नावाचं एक पॅकेज आहे. ते पॅकेज काय करतं की आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये राउटिंग बनायला मदत करतं. आता राउटिंग म्हणजे काय, जसं की एखादा युजर आला स्लॅशला, कुठे आला स्लॅशला. मग एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला आपल्याला कोणतं पेज दाखवायचे, होम पेज दाखवायचे. ओके. तर त्यानंतर एखादा युजर आला स्लॅश अबाउटला आला तर आपण त्याला कोणतं पेज शो करणार, अबाउटचं पेज शो करणार. बरोबर. त्यानंतर एखादा युजर आला स्लॅश कॉन्टॅक्टला तर आपण त्याला कोणतं पेज शो करणार, इथे कॉन्टॅक्टचं पेज. समजतं इथे काय. आणि आपली स्लॅश म्हणजे कोण असतो, जी काही आपली स्लॅश म्हणजे कोण असतो की आपला लोकल होस्ट आणि इथे एक पोर्ट नंबर असतो असं काहीतरी. जस्ट मी एक पोर्ट नंबर राईट करतो 1000. म्हणजेच काय असतो आपला हा स्लॅश असतो. माहिती ना तुम्हाला, लोकल होस्ट कोलन 1000 किंवा लोकल होस्ट कोलन आपला एक पोर्ट नंबर म्हणजेच कोण असतो आपला स्लॅश असतो. मग एखादा युजर आपला स्लॅश वर आला तर त्याला आपल्याला कोणतं पेज शो करायची, होम पेज शो करायची. एखादा युजर आला आपल्या स्लॅश अबाउटला तर त्याला कोणतं पेज शो झालं पाहिजे, अबाउट पेज. समजते फंडा काय करायचं आपल्याला. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये समजले काय करायचे आपल्याला आज, मला सांगा बरं. ठीक आहे. आज आपल्याला काय पाहिजे की एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला होम पेज शो करायची. स्लॅश म्हणजे कोण, लोकल होस्ट. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो ब्राउझरला स्लॅश म्हणजे कोण. जशी की आपली अशी एक युआरएल असते, युआरएल ला आपण असं सर्च करतो. जी काही ही युआरएल असते ह्या युआरएल ला आपण म्हणतो स्लॅशची युआरएल. ओके. मग आपल्याला काय करायचं, एखादा युजर स्लॅश वर आला तर त्याला होम पेज शो करायचं आणि एखादा युजर असा आला स्लॅश अबाउटला आला तर त्याला आपण कोणतं पेज शो करणार, अबाउटचं पेज. समजते फंडा. ऑनलाईन मध्ये काय करायचे ते समजलंय तुम्हाला फर्स्ट. ठीक आहे, एकदम इझी वे आहे. सिंपल काय करायचे, अरे सिंपल. युआरएल मध्ये स्लॅश असेल होम पेज दाखवणार, युआरएल मध्ये स्लॅश अबाउट असेल तर त्याला आपण अबाउट पेज शो करणार आणि स्लॅश कॉन्टॅक्ट असेल तर त्याला आपण कॉन्टॅक्ट पेज शो करणार. ठीक आहे.
मग ते शो करण्यासाठी मी फर्स्ट काय करतो, आपल्या डेस्कटॉपला आलो आणि डेस्कटॉपला आल्यानंतर जो आपला A to Z रिॲक्ट 56 नावाचं फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर त्या फोल्डरला मी इथे ओपन करतो CMD मध्ये. CMD ओपन झाली किंवा आपण त्याला म्हणतो तिथे कमांड प्रॉम्प्ट. मग या कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी एक कमांड टाकतो. जशी की कमांड काय टाकायची, मला एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करायची. मग इथे कमांड टाकली npm i विट नाही का, npm i create इन्स्टॉल नाही का, डायरेक्ट npm create विट @latest आणि प्रोजेक्टचा डे किती आहे आपला 18. ठीक आहे. असं मी काही एक कमांड टाकली npm create विट @latest डे 18. तर इथे मला लगेच विचारलं जाईल सिलेक्ट अ फ्रेमवर्क. मग इथे आपण सिलेक्ट करणार रिॲक्ट, देन सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन एंटर. तर इथे आपलं काय झालंय, एक ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. मग इथे मी करतो Ctrl+C दाबून एकदा स्क्रीनला क्लिअर करतो आणि इथे कमांड टाकली cd डे 18. त्यानंतर थर्ड कमांड टाकली इथे मी कोडपेस्ट डॉट. तर कोडपेस्ट डॉट ही कमांड टाकल्यानंतर माझ्यासाठी इथे एक VS कोड ओपन झालंय आणि त्याच्यामध्ये असे काहीतरी आपल्याला फोल्डर आणि फाईल शो झाल्या. ओके. तर जी काय आपले हे फोल्डर दिसतात त्या फोल्डरच्या आतमध्ये एक SRC नावाचा फोल्डर आहे. त्या फोल्डरच्या आतमध्ये येऊन मी app.jsx नावाची जी फाईल आहे त्या फाईल मधला जेवढा काय कोड आहे, जो काय टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट सगळा मी काय केला, डिलीट केला आणि तिथे राईट करतोय एक कंपोनंट. जसं की कोणतं कंपोनंट, फंक्शन बेस्ड कंपोनंट. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, त्यानंतर कंपोनंटचं नाव काय असतं, जे आपण फाईल नेम आहे तेच आपल्या कंपोनंटचा नाव असतं. जसे की ऍप ओपन राऊंड क्लोज राऊंड, ओपन करली क्लोज करली. आणि जो काय आपण कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करेन असं h1 मध्ये वेलकम टू React.js. त्यानंतर जो आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर आपण इथे राईट करणार एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव. त्यानंतर सेव्ह केला. app.css फाईल मधून सगळी CSS मी काय केली, डिलीट केली आणि index.css फाईल मधून पण CSS डिलीट केली. त्यानंतर जो काय आपला कोड होता त्या कोडला मी सेव्ह केलं. CMD मध्ये आलो आणि CMD मध्ये कमांड टाकतो npm run dev. जशी मी ही कमांड टाकली तर मला माहिती आहे एक URL भेटेल आणि ते URL मी ब्राउझरला सर्च केली तर त्या मला ऍप्लिकेशनचं काय भेटेल, तिथे आउटपुट भेटेल. तर इथे भेटले आपल्याला आउटपुट वेलकम टू React.js. ओके. आता मला काय करायचंय की मला 3 पेज बनवायचे. किती पेज, 3 पेज. एक बनवायचं होम पेज, सेकंड बनवायचं अबाउट आणि तिसरं बनवायचंय मला कॉन्टॅक्ट पेज. असे मला किती पेज बनवायचे, 3 पेज बनवायचे. मग त्यासाठी मी काय करतो इथे SRCच्या आतमध्ये, कुठे SRC नावाचा जो फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये मी एक home.ejs नावाचे काय बनवतो, फाईल बनवतो. जसं की SRC वर एकदा क्लिक केलं आणि मी इथे एक बटन दिसते वरती, कुठे इथे दिसते ना एक फाईल आणि प्लसचं बटन. जसं तुम्ही हवर करता तर इथे न्यू फाईल म्हणून तुम्हाला काहीतरी मेसेज दिसेल. त्याच्यावर क्लिक करा आणि एक मी फाईल बनवतो home.ejs. सॉरी EJS नसते, JSX. कोणती फाईल बनवली मी, home.jsx. एंटर केली, फाईल झाली क्रिएट आणि त्या फाईलच्या आतमध्ये मी एक फंक्शन राईट करतो किंवा मी एक कंपोनंट राईट करतो. जसं की कंपोनंट बनवण्यासाठी फंक्शन, कंपोनंटचं नाव काय असतं, जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटचं नाव असतं. जसं की कंपोनंट फाईल नेम आहे होम, ओपन राऊंड क्लोज आहे, ओपन करली केला, क्लोज करली केला. आणि जो आपण होम नावाचा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करेल एक h1.
जसे की वेलकम टू होम पेज सेव्ह केलं. त्यानंतर जो आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर इथे आपल्याला राईट करायला लागेल एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय आहे, होम. झालं इथं कोड. आणि ह्या कोडला मी सेव्ह केलं आणि एकदा आउटपुट पेजला आलो आणि ते एकदा रिफ्रेश केलं तर मला आउटपुट पेजला काय दिसतंय का इथे मला दिसतंय फक्त वेलकम टू React.js. हा कोड कुठला आहे की हा app.jsx मधला कोड आहे. मग मला जो आपण होम नावाचं जे पेज बनवलंय किंवा होम नावाचं जे कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट मला आउटपुट पेजला शो करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करणार, कुठे स्लॅश ऍड करणार, URL मध्ये स्लॅश ऍड करायचं. काय होणार मग होम पेज ओपन होणार. जी ही URL आहे, ठीक आहे, तुम्हाला माहिती ना, ही localhost:5173 म्हणजे 5173 ही काय असते आपली स्लॅश असतो. हा कोण असतो, हा स्लॅश असतो. ठीक आहे, एवढं तर माहिती ना तुम्हाला. आणि त्यानंतर जो आपण होम नावाचा जो कंपोनंट बनवलाय त्या कंपोनंटला आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर आपण असं काहीतरी करायचं, main.jss मध्ये यायचो, त्याला इथे इम्पोर्ट करायचो आणि इथे आपण ऍज अ टॅग मध्ये राईट करायचं, बरोबर. बट आपलं बाय डिफॉल्ट कोणतं पेज शो आहे आउटपुट पेजला, app.jss. मग मी इथे काय करतो की जे काय आपलं app.jss नावाचा जो पेज आहे किंवा जो आपलं कंपोनंट आहे त्या कंपोनंटच्या आतमध्ये मी काय करतो, home.ejs नावाच्या पेजला मी इम्पोर्ट करतो. जसं की मी त्याला इथे बोलून घेतो, कुणाला इम्पोर्ट, कुणाला बोलवायची मला होम कंपोनंटला, फ्रॉम कुठून बोलवायची, फ्रॉम कुठून बोलवायची त्याला आपल्याला करंट डायरेक्टरी मधून. त्यासाठी आपण करंट डायरेक्टरी मधून बोलवायचे असेल तर ./ केला आपण इथे इम्पोर्ट. समजले काय केलंय, आपण बोलून घेतलंय. इम्पोर्ट म्हणजे काय, आपण बोलून घेतलंय. कोणाला बोलवलंय, होम कंपोनंटला. कोणता, हा कंपोनंट बोलवलंय आपण. कुठे बोलवलंय, app.jss मधून. कुठून बोलवलंय, करंट डायरेक्टरी मधून. करंट डायरेक्टरी मधून त्यासाठी आपण काय केलंय, ./ दिलंय. आणि जो आपल्याला हा कंपोनंट बोलवलाय त्या कंपोनंटला मी काय करतो, ह्याच्या आतमध्ये एक ऍज अ टॅग मध्ये मी राईट करतो. कुणाला, त्या होम कंपोनंट. काय केले ते कंपोनंट म्हणून मी राईट केलं. आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं तर आलं इथे वेलकम टू. ऑनलाईन मध्ये समजते का काय केलं का कन्फ्युज होता तिथे, ठीक आहे, डबल एकदा सांगतो मी, लक्ष द्या. ओके, तर एकदम नॉर्मल आउटपुट पेजला आलो, ते पण एकदा रिफ्रेश करून दाखवतो. तर इथे माझं काय झालंय, वेलकम टू React.js शो होतंय. तर कुठून शो होतं हे मला, app.jss मधून. आपल्याला माहिती आहे की आपलं जे काय आउटपुट असतं किंवा आउटपुट पेज असतं बाय डिफॉल्ट कोणतं पेज असतं, app.jss. मग आपल्याला काय करायची, जी आपण home.jss नावाची जी पेज बनवलंय किंवा home.jss नावाची जी कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचा आहे, बरोबर. मग त्यासाठी आपण अगोदर काय करत होतो, main.jss मध्ये त्याला इम्पोर्ट करत होतो आणि ऍज अ तिथे टॅग मधून राईट करत होतो. बट मी आता काय करतोय, जी आपलं app.jss नावाची फाईल आहे त्या फाईल मध्ये त्या होम कंपोनंटला मी बोलवतो. मग होम कंपोनंटला बोलवण्यासाठी इम्पोर्ट कुणाला बोलवायची, होम कंपोनंटला. फ्रॉम कुठून बोलवायची, डबल कोड मध्ये त्याची करंट डायरेक्टरी सांगा, कुठून बोलवायची, करंट डायरेक्टरी. बोलवला आणि जो काय आपण हा होम कंपोनंट बोलवलाय त्याला मी रिटर्न मध्ये एका ऍज अ टॅग मध्ये मी राईट करतो. केलं, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि ते एकदा रिफ्रेश केलं तर वेलकम टू होम पेज मला शो झालाय आउटपुट पेजला. समजलंय. त्यानंतर मला आउटपुट पेजला आता एक अबाउट पेज पण शो करायचे. त्यासाठी मी SRC च्या आतमध्ये about.jsx नावाची फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. कंपोनंटचं नाव काय असणार, जे फाईल नेम दिलंय तेच आपलं कंपोनंटचं नाव असणार.
आणि जो काय आपण कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार H1. अबाउट पेज. आणि जो काय आपला हा कंपोनंट आहे आउटपुट पेजला शो करायचे असेल तर आपण इथे राईट करणार एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव. जसं की कंपोनंटचं नाव काय आहे अबाउट. बनवला, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर अबाउट कोड आपल्याला अबाउट पेज दिसतंय का इथे? नाही. मग त्याला आपल्याला माहित आहे बाय डिफॉल्ट आपलं कोणतं पेज आउटपुट पेजला असतं, कोणतं असतं? app.jsx असतं. मग मी काय करतो की ते app.jss मध्ये त्या अबाउट पेजला बोलून घेतो. मग बोलवण्यासाठी इम्पोर्ट कुणाला बोलवायची? अबाउट पेजला. कुणाला कुठून बोलवायची? करंट डायरेक्टरी मधून. त्याची डायरेक्टरी सांगा ./ त्याला इम्पोर्ट केला आणि मी इथे राईट करणार ऍज अ एक टॅग मध्ये कुणाला? अबाउटला. आणि त्याचा सिलेक्ट करून टॅग. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर वेलकम टू अबाउट पेज मला समजते काय केलंय ऑनलाईन मध्ये. पण ठीक आहे, लक्ष द्या ऑनलाईन मध्ये सगळेजण इकडे लक्ष द्या. झालं असेल नसेल झालं तरी पण तुम्ही माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्या. तर आपण काय केलंय इथे की आपण इथे 2 फाईल बनवल्या. जसं की एक home.jss नावाची फाईल बनवली आणि त्यानंतर एक about.js नावाची फाईल बनवली. आणि ते फाईली दोन्ही आपण फाईली app.jss मध्ये इम्पोर्ट केल्यात. काय केल्यात? इम्पोर्ट केल्यात. आणि त्या इम्पोर्ट करून ऍज अ आपण इथे टॅग म्हणून राईट केले. जसं की अगोदर आपण main.js मध्ये करत होतो, पण आता आपण कुठे केलंय? app.js. बट मी काय करतो, हा H1 रिमूव्ह केला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, मला इथे कोणतं कोणतं पेज शो झालेत? होम पेज, अबाउट पेज. मला अजून एक पेज बनवायचे. जसं की मी SRC च्या आतमध्ये अजून एक पेज बनवतो. ठीक आहे. फाईल नेम देताना मी फर्स्ट लेटर कॅपिटल काढणार आहे. काय करणार आहे? कॅपिटलच देत चला तुम्ही पण. ओके. जसं की मला एक contact.js नावाची फाईल बनवली आणि त्या फाईलमध्ये मी कंपोनंट राईट करतो. जसं की कोणता कंपोनंट? फंक्शन बेस कंपोनंट. कंपोनंटचं नाव काय राहणार? जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपलं कंपोनंटला नाव राहणार. आणि जो काय आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार कॉन्टॅक्ट. ओके ओके, बरोबर आहे का आता? ठीक आहे. जो आपण हा कॉन्टॅक्ट नावाचा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करेल H1 मध्ये वेलकम टू कॉन्टॅक्ट. त्यानंतर जो कंपोनंट आहे तो कंपोनंटचा आपल्याला आउटपुट. ऑनलाईन मेंबर, अरे लक्ष द्या तुम्ही, फोटो शेअर नाही लगेच सगळे सांगितलं तुम्हाला. स्क्रीनकडे लक्ष द्या फर्स्ट. ओके. तर जो आपण हा contact.jss नावाचा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर आपल्याला तिथे एक लाईन राईट करावी लागेल. एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव जसं की कॉन्टॅक्ट. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे कॉन्टॅक्ट पेज दिसतंय का आपल्याला? नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल? app.jss मध्ये यावं लागेल आणि कॉन्टॅक्ट पेजला मला इथे काय करावं लागेल? इम्पोर्ट कुणाला? कॉन्टॅक्ट. फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची? करंट डायरेक्टरी मधून. मला डायरेक्टरी माहिती ना, करंट डायरेक्टरी, बॅकवर्ड डायरेक्टरी, अजून कोणती डायरेक्टरी असते? जे असते ते असते. ओके. जस्ट आणि इथे मी अबाउट पेजला इम्पोर्ट केलं आणि इथे आतमध्ये ऍज अ एक काय झालं? अबाउट. अरे ठीक आहे. तर ते काय? कॉन्टॅक्ट आहे. आणि ऍज अ मी जो काही कॉन्टॅक्ट पेजला इम्पोर्ट केलंय इथे मी काय करणार? एक टॅग मध्ये मी त्याला राईट करणार सेल्फ क्लोजिंग टॅग. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे वेलकम टू होम पेज दिसतंय, वेलकम टू अबाउट पेज दिसतंय आणि वेलकम टू कॉन्टॅक्ट दिसतंय. कॉन्टॅक्ट पेज करतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, होम पेज दिसतंय, अबाउट पेज दिसतंय आणि कॉन्टॅक्ट पेज दिसतंय. बट आपल्याला करायची काय होते की आपल्याला असं करायची होती, एखादा युजर स्लॅश वर आला तर त्याला होम पेज शो करायचं. एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचं? होम पेज. एखादा युजर स्लॅश अबाउटला गेला तर
एखादा युजर स्लॅश अबाउटला गेला तर त्याला कोणतं पेज शो करायचे? अबाउट. आणि एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्टला गेला तर कॉन्टॅक्ट पेजला. जसं की मी इथे आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं, ही URL म्हणजे आपली कोण असतो? हा स्लॅश असतो. आणि स्लॅशला आल्यावर आपल्याला कोणतं पेज शो करायची? फक्त होम पेज. आणि अबाउट आणि कॉन्टॅक्ट कसं काय झाले? जसं मी URL मध्ये स्लॅश अबाउट टाकेल, काय टाकेल मी? स्लॅश अबाउट टाकेल, तर मला काय भेटणार आहे? फक्त अबाउट पेज. समजलंय? आणि मी इथे स्लॅश कॉन्टॅक्ट टाकलं तर मला कोणतं पेज शो होणार आहे? कॉन्टॅक्ट पेज. समजलं काय करायचं आपल्याला? की जस्ट एकदम सोपं आहे. URL मध्ये स्लॅश असेल तर आपल्याला होम पेज शो करायची. URL मध्ये स्लॅश अबाउट असेल तर अबाउट पेज, आणि URL मध्ये स्लॅश कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्टॅक्ट पेज. मग ह्या सिस्टीमला काय म्हणतात? राउटिंग बोलतात. काय म्हणतात? राउटिंग. मग जसं की आपल्याला एखादी API कॉल करायची असेल तर आपण कोणत्या पॅकेजची मदत घेतो? एक्झिओस या पॅकेजची, बरोबर. मग त्याच प्रकारे आपल्याला राउटिंग करायची असेल, आपल्याला काय करायचे? राउटिंग करायचे असेल तर React.js मध्ये आपल्याला एक पॅकेज भेटतं. जसे की कोणतं पॅकेज आहे? की जसे की API कॉल करण्यासाठी एक्झिओस हे नावाचं पॅकेज आहे, त्याच प्रकारे आपल्याकडे एक पॅकेज आहे React Route DOM नावाचं पॅकेज आहे. काय? React Route DOM नावाचं काय आपल्याकडे एक पॅकेज आहे. त्या पॅकेजला इन्स्टॉल करण्यासाठी npm i react route DOM. ओके. मग जसं की हा React Route DOM आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी भेटणार. काय भेटणार आहेत आपल्याला? 4 गोष्टी. ठीक आहे. काय कशा भेटणार आहे, काय भेटणार आहे, कशा यूज करायचे ते आपण पाहणार आहोत. एक पॅकेज आहे, त्या पॅकेजचं नाव React Route DOM. ते काय करतं? राउटिंग करायला आपल्याला मदत करतं. आणि त्या पॅकेजमध्ये आपल्याला 4 गोष्टी भेटतात. जसं की एक फर्स्ट भेटतं आपल्याला ब्राउझर राउटर. त्यानंतर आपल्याला इथे भेटतो राउट्स भेटतो. त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये भेटतो एक रूट. आणि त्यानंतर आपल्याला अजून एक भेटतो त्यामध्ये लिंक. अशा 4 फंक्शनॅलिटी आपल्याला कोणत्या पॅकेजमध्ये भेटतात? React Route ह्या पॅकेजमध्ये आपल्याला 4 फंक्शनॅलिटी भेटतात. किती? 4 फंक्शनॅलिटी. कोणत्या कोणत्या? एक ब्राउझर राउटर, दुसरा भेटतो राउट्स, तिसरा भेटतो रूट, आणि तिसरा चौथा भेटतो लिंक. मग हा ब्राउझर राउटर आहे तो काय? मेन टॅग आहे. कोण आहे तो? मेन टॅग आहे. कोणता टॅग आहे? मेन टॅग. जस्ट एकच गोष्ट ध्यानात ठेवा. जसं API कॉल करण्यासाठी एक्झिओस नावाचं पॅकेज आहे, त्याच प्रकारे राउटिंग करण्यासाठी आपल्याकडे React Route DOM नावाचं पॅकेज आहे. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला 4 फंक्शनॅलिटी भेटतात. React राउटर, राउट्स, रूट आणि लिंक. ब्राउझरला आलो, जी काही पॅकेज आहे त्या पॅकेजला मी एकदा सर्च करतो गुगलला, React Route DOM. आलो इथे, सर्च केलं तर इथे मला NPM ची एक ऑफिशियल वेबसाईट दिसते आहे. त्या वेबसाईटवर जाऊ, आपण थोडंसं डॉक्युमेंटेशन वाचू. तर इथे आपल्याला दिसतंय जी काय पॅकेज आहे ते पॅकेज कधी पब्लिश झाले? 23 दिवसापूर्वी काहीतरी अपडेशन केले. त्यानंतर इथे आपल्याला दिसतंय इन्स्टॉलेशन करण्याची कमांड npm i react route DOM. त्यानंतर त्याला इम्पोर्ट करण्याची इथे आपल्याला टेक्निक दिली नाही ते. त्याला इम्पोर्ट कसं करायचं इथे आपल्याला काय दिली? टेक्निक दिली. त्यानंतर काही नाही, गिटहबच्या रिपॉझिटरी आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन वाचू शकतात त्याला यूज कसं करायचं, इम्प्लिमेंट कसं करायचं. ओके. तर मी डायरेक्टली काय करतो, त्याला इन्स्टॉल करतो. त्या कमांडला मी कॉपी केलं. इन्स्टॉल करण्यासाठी आपण कुठे जाणार? CMD मध्ये आलो, आणि CMD मध्ये आल्यानंतर स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि ती कमांड मी पेस्ट केली, npm i react router DOM. एंटर केलं. जसं मी ते एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी काही पॅकेज काय होतात तिथे डाउनलोड होतात किंवा इन्स्टॉल होतात. झाले तिथे 4 पॅकेज इन्स्टॉल ऍड झालेत. ठीक आहे. त्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी एक्झिक्यूट करतो, npm run. आता आपण ते पॅकेज काय केले? डाउनलोड केले. आता आपल्याला काय करायचं? त्याचा यूज करायचा आहे, म्हणून त्याला आपण काय करणार?
इम्पोर्ट करणार. काय करणार? मग मी इथे काय करतो? इम्पोर्ट. ठीक आहे, आपल्याला काय इम्पोर्ट करायचं ते नंतर ठरवू. फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायचे आपल्याला? त्या पॅकेजच्या आतून. कोणतं पॅकेज? रिॲक्ट राऊट फ्रॉम. कोणत्या पॅकेज मधून घ्यायचे आपल्याला? रिॲक्ट राऊट डॉम नावाचं हे पॅकेज आहे, त्या पॅकेज मधून आपल्याला काहीतरी घ्यायचं. बरोबर. मग जसं की त्या पॅकेज मध्ये आपल्याला 4 गोष्टी भेटतात. किती गोष्टी भेटतात? 4. एक काय भेटतं? ब्राउझर राउटर. दुसरा राउट्स. तिसरं भेटतं रूट. आणि चौथा भेटतो. तर आपल्याला जो काय ब्राउझर राऊट आहे तो काय? एक मेन टॅग आहे. फक्त काय करायचं? तो मेन टॅग आहे ना, जो फ्रेगमेंटेशन टॅग आहे त्या टॅगच्या जागी रिप्लेस करायचा. काय करायचा? फ्रेगमेंटेशन जो काय फ्रेगमेंट टॅग आहे त्या टॅगच्या जागी रिप्लेस करायचा. कोण रिप्लेस करायचा? ब्राउझर राऊट. कसा करायचा? ठीक आहे. आता ब्राउझर राऊट आपल्याला कुठे भेटणार आहे? रिॲक्ट राऊट डॉम नावाच्या पॅकेज मध्ये. मग मी ते त्याला इम्पोर्ट करू. कुणाला? ब्राउझर राऊटरला. केला इम्पोर्ट. कुठून केला? रिॲक्ट राऊट डॉम मधून. आणि ते आपल्याला सांगितलंय काय करायची? त्या ब्राउझर राऊटरला फ्रेगमेंटेशन टॅगच्या किंवा फ्रेगमेंटच्या जागी रिप्लेस करायचा. ओके, रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे. पुढे फ्रेगमेंट आहे, त्याच्या जागी कोणता टॅग टाकायचा? ब्राउझर राऊटर. टाकला टॅग. ठीक आहे ना, टाकला ना. त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय असतो? अजून आपल्याला कोण भेटतो? रूट भेटतो. कोण भेटतो? त्या रूट. मग रूट टॅगच्या आतमध्ये, रूट म्हणजे काय माहितीये तुम्हाला? रूट म्हणजे झाडाच्या मुळा. तेच माहिती आहे ना, रूट म्हणजे तुम्ही तिकडे जाता नाही ना. रूट म्हणजे काय? की रस्ते. काय म्हणणार आपण तिथे? त्याला आपण रस्ते म्हणणार. जसं की जो काय रस्ते, रूट. ठीक आहे, हा रूट बर का. रूट म्हणजे काय? रस्ते. मग आपण इथे रस्ते ठरवणार. जसं की आपल्याला माहितीये नगरवरून जो बाहेर रोड निघतो किंवा जो आपल्या A to Z च्या समोरून रोड जातो, तो रोड जातो पुण्याला. आपल्याला माहितीये तो रोड जातो कुठे? पुण्याला. त्यानंतर आपण काय म्हणतो? नगरच्या बाहेरून जो रोड जातो तो जातो संभाजीनगरला. म्हणजे आपल्याला माहितीये की जो रस्ता आहे तो रस्ता कुठे जातो. मग त्याच प्रकारे आपल्याला इथे रूट ठरवायला लागतो. जसं की रूट कसा ठरवायचा? एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कुठे पाठवायचं? कन्फ्युज होतंय? रूट म्हणजे काय? रस्ता. आणि आपल्याला रस्ता ठरवायचा आहे. जसं की जो स्लॅशचा रस्ता आहे तो स्लॅशचा रस्ता कुठे जाणार ते आपण काय सांगणार? रूट मध्ये सांगणार. जसं की रूट आणि त्या रूटच्या आतमध्ये असणारे रूट असणार. काय असणार? रूट. रूट म्हणजे काय? रस्ता. आणि इथे त्याच्या आतमध्ये आपण सांगणार पाथ. पाथ म्हणजे काय? की कोणता रस्ता. जसं की रस्ता म्हणजे स्लॅश. एखादा युजर स्लॅशला आला तर त्या युजरला कुठे पाठवायचं? जसं की एखादा युजर स्लॅशला आला तर आपल्याला कुठे पाठवायची? त्याला होमला पाठवायची. कुठे पाठवायची? होमला. मग जे काय आपल्याला रस्ता आहे तो रस्ता आपण कुठे ठरवतो? पाथ मध्ये. आणि जो रस्ता आहे तो रस्ता कुठे जाणार ते आपण कशात सांगतो? इलेमेंट मध्ये. जसं की एखादा युजर स्लॅशला आला तर आपण त्याला सांगणार तू कुठे जायचं? होमला जायचं. ठीक आहे. मग त्याच प्रकारे एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कुठे पाठवायचंय? अबाउट पेजला. आणि एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर त्याला कोणत्या पेजला पाठवायचंय? कॉन्टॅक्ट पेज. ठीक आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं तुम्हाला, आज नवीन कोड आहे त्यामुळे तसं वाटलं. ओके. रूट म्हणजे काय? ठीक आहे. ब्राउझर राउटर म्हणजे काय? तो एक मेन टॅग आहे. आणि त्या मेन टॅगला आपण काय करणार? फ्रेगमेंटच्या जागी रिप्लेस करणार. ओके. ब्राउझर राउटरचा फंडा संपला. त्यानंतर हा रूट म्हणजे काय? रूट म्हणजे रस्ता. आणि आपण इथे रस्ता ठरवतो. काय? एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचे? होम पेज. एखादा युजर आला
स्लॅश अबाउटला, तर त्याला कोणतं पेज शो करायचे? अबाउट. ते आपण कशा सांगतो? इलिमेंट मध्ये. आणि जे हे रस्ते आहेत ते रस्ते आपण ह्या रूटच्या आतमध्ये राईट करतो. कशाच्या आतमध्ये? रूटच्या. जस्ट कोड करून दाखवतो तुम्हाला. मग मी इथे काय केलं, पहिला त्या रूटला इम्पोर्ट करतो. कुणाला? रूट्सला केलं इथे इम्पोर्ट. आणि इथे त्याचा टॅग म्हणून मी राईट करतो रूट्स, त्याचा क्लोजिंग केला इथे. ह्यांना थोडंसं रिमूव्ह करतो. आणि ह्या रूटच्या आतमध्ये आपण रस्ते ठरवणार. काय ठरवणार? रस्ते. जसं की रस्ते आपण कशात ठरवणार? रूट मध्ये. कशामध्ये? रूट मध्ये. आणि त्या रूट मध्ये आपण सांगणार पाथ. पाथ म्हणजे काय? जो काय रस्ता बनवणार आहे तो रस्ता आपला कुठे जाणार. जसे की जो स्लॅशचा रस्ता आहे त्या रस्त्याला आम्ही दाखवणार होम पेज. काय दाखवणार? होम पेज. आणि जो काही होम पेज दाखवायचं ते आपण फक्त इलिमेंट मध्ये दाखवणार, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. ठीक आहे. आणि इथे मी सांगणार टॅब मध्ये एका होम. एखादा युजर स्लॅशला आला तर आम्ही त्याला कोणतं पेज दाखवणार? होम पेज दाखवणार. जसं मी आउटपुट पेजला आलो, थोडंसं कॉम्प्लिकेट वाटेल, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे URL आपली वेगळी आहे. तर जसं मी स्लॅशच्या पेजला आलो तर मला कोणतं पेज शो झालं? इथे होम पेज झालं इथे. जसे की आपण सांगितलंय एखादा युजर स्लॅशला आला तर कोणतं पेज शो करायची? होम पेज. ठीक आहे. मी असं सांगतो आता, एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला काय करतो? अबाउट पेज शो. जसं सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि एकदा आपण स्लॅशला आलो तर कोणतं पेज शो झालं? अबाउट. मी इथे सांगितलंय ना रूटच्या आतमध्ये काय सांगितलंय? एखादा युजर स्लॅशला आला म्हणजे पाचच्या आतमध्ये काय सांगितलंय? एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज शो करायची? अबाउट. पण आपल्याला कोणतं करायची? होम पेजच. इथे होम पेज मी राईट. त्याच प्रकारे रूट अजून एक रस्ता बनवतो. जसं की एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचे आपल्याला? अबाउट पेज. आणि ते अबाउट पेज आपण कशात सांगणार? इलिमेंटच्या आतमध्ये. आणि त्याला फक्त मी एका ऍज अ टॅग मध्ये मी त्याला राईट करतो अबाउट आणि सेल्फ क्लोजिंग टॅग. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. मी कुठे आता? स्लॅश. कोणतं पेज शो होत आहे? होम पेज. जसं URL मध्ये मी टाकलं इथे स्लॅश अबाउट, कोणतं पेज शो झालं मला इथे? अबाउट पेज. जसं मी URL मध्ये स्लॅश वर आलो तर कोणतं पेज शो झालं? URL. त्याच प्रकारे आपण दोन रस्ते बनवलेत. मला अजून एक रस्ता बनवायचा आहे. जसं की पाचच्या आतमध्ये रस्ता सांगणार आपण. एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचे? कॉन्टॅक्ट. आणि ते कुठे सांगणार आपण? इलिमेंटच्या. ह्या कोडला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. URL मध्ये मी टाकलं इथे स्लॅश अबाउट. कोणत्या पेजला आलो? अबाउट पेजला. जसं की मी इथे टाकलं स्लॅश कॉन्टॅक्ट तर कोणत्या पेजला आलो मी? समजलं फंडा? जस्ट काय आपल्याला जो रिॲक्ट राऊट डोम नावाचं पॅकेज इन्स्टॉल केले त्यामध्ये आपल्याला 3 टॅग भेटतात. किती टॅग भेटतात? 3. आणि त्या 3 टॅगचं काय करायचंय? जो तुमचा फर्स्ट ब्राउझर राउटर नावाचा जो टॅग आहे तो काय असतो? मेन टॅग असतो. मग त्याला काय करायची? तुमच्या सेगमेंट टॅगच्या जागी रिप्लेस करायची. समजला फंडा? ब्राउझर राउटरचा फंडा इथे. त्यानंतर कोणता? रूट. रूट म्हणजे काय? की तुमचे रस्ते, छोटे 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 रस्ते. जसं की रूटच्या आतमध्ये सांगायचं पाथ. पाथ म्हणजे काय? कोणता रस्ता? एक रस्ता कोणता आहे? हा स्लॅश. एखादा युजर स्लॅश वर आला तर त्याला कुठे पाठवायचं? होम पेजला. एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणतं पेज दाखवायचं? आणि एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर कॉन्टॅक्ट पेज. आणि जे काही हे छोटे छोटे रस्ते आहेत ते कशाच्या आतमध्ये असतात? राउट्सच्या आतमध्ये. कशाच्या आतमध्ये असतात? राउट्स. कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला, आज कॉम्प्लिकेट वाटेल. ठीक आहे. अजून आपण ह्याच्यावर प्रॅक्टिस घेतली सोपं वाटेल. जसं की आता आपण काय केलं इथे की राउटिंग केली. जसं की एखादा युजर स्लॅशला आला होम पेज दिसेल. एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला अबाउट पेज शो होईल. आणि एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्टला आला तर त्याला कॉन्टॅक्ट पेज शो होईल. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे URL मध्ये जाऊन मी इथे काय करतोय? चेंज करतोय. मला आता अबाउट पेजला जायचं तर मी काय करणार?
URL मध्ये जाणार आणि स्लॅश अबाउट टाकणार. बट मला काय करायचंय, होम पेज वर एक मला बटन द्यायचं आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मी अबाउट पेजला गेलो पाहिजे. तर काय करणार मी तिथे जाऊन, ठीक आहे, home.jss मध्ये आलो आणि इथे काय करू मी, ठीक आहे, एक बटन घ्यायचं आणि त्या बटनला च्या आतमध्ये एक असं घ्यायचं ना, सॉरी अँकर टॅग मध्ये, अँकर टॅग घ्यायचा का, ठीक आहे, इथे मी 2-3 BR घेतो म्हणजे थोडस स्पेस राहील दोघांना. एक अँकर टॅग घेतला, त्या अँकर टॅगला सांगितलं तर तू जायचं कुठं, स्लॅश, आणि इथे मी सांगतो हो. त्याच प्रकारे अजून एक अँकर टॅग घेतला आणि त्या अँकर टॅगला सांगतो तू कुठे जायचं, स्लॅश अबाउटला. अजून एक बटन घेतलं, त्याला सांगितलं तू कुठे जायचं, स्लॅश कॉन्टॅक्ट, म्हणजे मी कॉन्टॅक्ट राईट करतो. ह्या कोडला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर होम बटनावर तुम्हाला बटन दिसतात 3 आहेत. जसं मी इथे होम बटनावर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो, होम पेजला आलो. जसं अबाउट वर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो, अबाउटला आलो. बॅक आलो, कॉन्टॅक्ट बटनावर क्लिक केलं तर कोणत्या पेजला आलो, कॉन्टॅक्टला आलो. बरोबर वे आहे का हा सर, बरोबर आहे. तुम्हाला पेज चेंज करायचं होतं, पेज चेंज झालं. बट इथे एक प्रॉब्लेम आहे, काय माहितीये की, ठीक आहे ऑनलाईन मेंबर, प्रॉब्लेम काय आहे की जसं मी इथे बघा वरती लक्ष द्या, इथे कुठे शेवड्या भागामध्ये तुम्ही काय करा, लक्ष द्या काय होतंय ते बघा. मला तुम्ही सांगायचं, जसं मी अबाउट बटनावर क्लिक केलं तर काय झालं, इथे पेज रिफ्रेश होतंय आणि React.js काय, सिंगल पेज ऍप्लिकेशन, म्हणजे ह्या ऍप्लिकेशन मध्ये पेज रिफ्रेश होत नाही. जसं मी कॉन्टॅक्ट वर करतोय तर बघा पेज रिफ्रेश होतंय. मग हा एक प्रॉब्लेम झाला. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला रिॲक्ट राऊट डॉमने एक टॅग दिलाय, कोणता टॅग, लिंक टॅग दिलाय. जसं की काय करायचं, जिथे तुम्ही अँकर टॅग यूज करतात तिथे कोणता टॅग यूज करायचा, लिंक टॅग. कोणता टॅग, वरती बघा, ठीक आहे, इम्पोर्ट झालं नाही, आणि त्या लिंक टॅगला मी इम्पोर्ट कुठून केलंय, रिॲक्ट राऊट डॉम मध्ये. इम्पोर्ट लिंक फ्रॉम रिॲक्ट राऊट डॉम मधून. जिथे तुम्ही अँकर टॅग घेत होता तिथे काय करायचं, लिंक टॅग घ्यायचा आणि href च्या जागी काय टाकायचं, टू म्हणजे काय, कुठे जायचं. ओके, त्याच प्रकारे मी काय करतो, बाकीचे पण ते मी रिमूव्ह करून टाकतो आणि अँकर टॅगच्या जागी कोण घेतला आपण, लिंक टॅग, आणि टू मध्ये सांगायचं कुठे जायचं, स्लॅश अबाउटला जायचं, आणि ते आपण राईट करू अबाउट. त्यानंतर कॉन्टॅक्ट, आणि तू कुठे जायचं, स्लॅश कॉन्टॅक्ट. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं आणि आता बघा मी अबाउट बटनावर क्लिक केलं, पेज रिफ्रेश झालंय का, होतंय का पेज रिफ्रेश, झालंय का पेज रिफ्रेश झाला, प्रॉब्लेम सॉल्व. फक्त काय करायचंय, जिथे तुम्ही अँकर टॅग घेत होता त्या जागी फक्त लिंक टॅग घ्यायचा आणि जिथे href आहे त्याच्या जागी फक्त टू राईट करायची, बस. बाकीचं ऍज इट इज सेम. जसं आपण होम पेजवर ते 3 बटन टाकले त्याच प्रकारे मी कॉन्टॅक्ट पेजवर पण काय करतो, 3 बटन ऍड करतो. 3 बटन ऍड केले, तिथे आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल कोण, लिंक टॅग केला इम्पोर्ट. त्याच प्रकारे आपल्याला अबाउट पेज मध्ये पण ते 3 बटन हवे आहेत. आता इथे पण आपल्याला लिंक टॅग काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल, कुठून, रिॲक्ट राऊट डॉम. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, अबाउट बटनवर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो, अबाउट. कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं, कॉन्टॅक्ट. होम वर आलो, पेज रिफ्रेश होत आहे. समजला फंडा ऑनलाईन मध्ये. आता हे A to Z ची वेबसाईट, त्या वेबसाईट मध्ये काय होम पेज आहे, त्यामध्ये नावबार आहे, नावबार मध्ये अबाउट आहे. जसं मी अबाउट बटनावर क्लिक केलं, कोणतं पेज शो झालं, अबाउट पेज. जसं सर्व्हिस बटनावर क्लिक केलं, कोणतं पेज शो झालं, सर्व्हिस पेज. ह्या प्रकारे तुम्ही एक HTML आणि CSS मध्ये वेबसाईट बनवली असेल, ती वेबसाईट फक्त तुम्हाला रिॲक्ट मध्ये काय करायची, कन्वर्ट करायची.